नमस्कार, मी निकेत इंगळे, प्रवक्ता मीरा भाईंदर शहर जिल्हा शिवसेना. भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यानंतर मीरा भाईंदर शहरामध्ये त्यांच्या नगरसेवकांनी जी विकास कामं सुरू केली आहेत ना, ती तुम्हाला सांगतो. नेत्याने शिवीगाळ करून पोलिसांचा आणि शासनाचा अपमान करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर नगरसेवकांचे असे कृत्य बाहेर यायला लागले. त्यांचे एक नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्यावरती महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला. बरं, हे पुढे होताना होतं म्हणजे भ्रष्टाचार झाला, खंडणी झाली, भूमाफिया झाले, असे सगळे आरोप लागतात. आज मला वाटतं कालच ही गोष्ट आमच्या डोळ्यासमोर आली की प्रभाग 3चे बीजेपीचे नगरसेवक गणेश शेट्टी यांचा अन्ना पॅलेस नावाचा बार आहे आणि या बार मध्ये डान्स बार चालतो. त्यांच्यामध्ये ज्या बारबाला आहेत त्यांना त्यातून रेस्क्यू करण्यात आलेला आहे. नवघर पोलिसांनी आणि गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली. त्या सगळ्याचं चित्र बघून मीरा भाईंदरकरांनी काय बोध घ्यावा? असे लोकप्रतिनिधी जर आपण निवडून दिलेले आहेत, ज्यांचा आदर्श आपण असा घेणार आहोत की पुढची पिढी यांच्याकडून काय शिकणार आहे, तर महिलांवर अत्याचार कसे करायचे, डान्स बार कसे चालवायचे, भ्रष्टाचार कसा करायचा, हा बीजेपीचा चेहरा जर असेल तर माझी माननीय आयुक्तांना आणि खास करून निवडणूक आयोगाला मागणी आहे की अशा नगरसेवकांचं, अशा लोकप्रतिनिधींचं जे समाजाला घातक ठरतायत, त्यांचं नगरसेवक पद रद्द करा आणि त्या ठिकाणी पोटनिवडणूक लावा.